आंबेगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या भागांची माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। महसूल व कृषी विभागाने तातडीने अचूक पंचनामे पूर्ण करावेत, तसेच रस्ते आणि वीज पुरवठा युद्ध पातळीवर पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेत। एकही शेतकरी किंवा बाधित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासनही वळसे पाटील यांनी दिला। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। स्कीम आहे त्या योजनेमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसवून देणार। 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅटपर्यंत या ठिकाणी त्याच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देते। तो कार्यक्रम आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा निर्णय केलेला आहे। जिथं रस्ते तुटले तिथं रस्ते आम्ही दुरुस्त करतो, जिथं पूल तुटले तिथं करतो आणि या भागात पाऊस खूप पडतो। आता जवळजवळ गेल्या काही दिवसामध्ये 1600-1700 मिलीमीटरपर्यंत पाऊस या भागात पडलेला आहे। पण तरीसुद्धा हे सगळं पाणी ही लाल माती असल्यामुळं खालून निघून जातं आणि उन्हाळ्यामध्ये या लोकांना प्यायलासुद्धा पाणी राहतं। आणि म्हणून किती बंधारे केले, किती काही केलं तर इथला पाण्याचा प्रश्न हा काही सुटत नाही। आम्ही वर्षानुवर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून आता आज ज्या काही मागण्या ग्रामस्थांनी मांडलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत इथं सूचना दिलेल्या आहेत की बंधाऱ्यांची एस्टिमेट ताबडतोब करून घ्यायची, त्याच्यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईल आणि पावसामुळे जे नुकसान झालं त्यांचंसुद्धा फक्त पिकाचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, खाजगी मालमत्तांचं नुकसान याचेसुद्धा पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। सगळे अधिकारी, सर्व यंत्रणा माझ्याबरोबर या ठिकाणी आज दौऱ्यात आहेत दिवसभर। आता आणखीन एका ठिकाणी जायचं राहिले, बाकी सगळी गावं झालेली आहेत आणि नंतर मग मी उद्या अधिवेशन अटेंड करायला मुंबईला जाणार। निश्चित आता 30 जुलै येते, त्याच्यामुळे पुन्हा 10% लोकांची जमीन खाली आहे, बाकी सगळ्याच्या जमिनी डोंगरात आहेत। तर त्या जमिनी आम्हाला जर तयार करून जर भेटल्या तर अतिशय चांगलं होईल। कोणती योजना आणा पण आम्हाला मजूर करू नका, शेतकरी आहेत आम्ही, आम्हाला मजूर नाही वाढवण्याचं आम्ही किती करतो, आम्हाला शेतकरी जायचं। आता पण त्याला लिफ्ट किती लोकांचे आहेत? का बरं? आम्हाला जागा भेटत नाही पहिली गोष्ट। जरी कार्यक्रम ना तर बघा ना एखादी लिफ्ट इथे करता आली तर। हा जो गोव्याचा पादर तलाव आहे ना, इथून शेतीसाठी पाणी आणलं एखाद्या तळबिळ करून ते जरी आणून टाकलं तरी शेतकरी पुढे कसं न्यायचं ते बघता येईल ना। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।